प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी नाशिकमध्ये धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। भगवान श्रीकृष्ण यांनी भगवद्गीतेच्या अध्ययनातून आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या ब्रह्मविद्या शास्त्र निरूपणातून महानुभाव पंथाचा विचारांचा प्रचार सुरू आहे। आज 800 वर्ष होऊन हा पंथ भगवद्गीतेचे आणि ब्रह्मविद्या शास्त्राचे आचरण करून जीवनातील जगण्याचे सार सांगण्याचं काम करतोय। रविवारी 15 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर या दरम्यान आयोजक महंत डोळसकर बाबा शास्त्री करंजगाव नाशिक यांच्या वतीनं शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या बोधलेनगर येथे श्रीकृष्ण लॉन्स या ठिकाणी श्रीमद ब्रह्मविद्या निरूपण सोहळा प्रसाद सेवा या विषयावर धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समितीच्या वतीनं ज्ञान सोहळा आयोजित करण्यात आलाय। यामध्ये आचार्य श्री मुरारी मल्ल विद्वांसकृत प्रसाद सेवा आणि श्रीमद भगवद्गीतेचे तत्वज्ञान हे भाविकांना श्रवण करायला मिळणार आहे। रविवारी 22 सप्टेंबर रोजी झालेल्या ज्ञानयज्ञात प्रवाचक परमपूज्य श्री सेंगराज दादा सातारकर महानुभाव मठ करंजे सातारा हे भगवद्गीता या विषयावर त्यांनी प्रवचन केले। मग शिळातळे आसन स्पर्शन चरणाचारी जे तुले मूर्तीसी स्पर्शिले ते तुले मग एके घ्यावया द्यावया विषयो धर्मोन्नती ज्ञान यज्ञ आयोजक आदरणीय श्रद्धेय करंजगाव निवासी बाबा विनीत बोधले परिवार या प्रसाद सेवा पवित्र अशा परमेश्वराच्या एका विधीवरती गेले 7 दिवस आपण चिंतन करत आहोत। आज एक नाविन्यपूर्ण असा सोहळा या सोहळ्याच्या अंतर्गत पार पडला। अखिल मानव जातीला भारावून टाकणारा, सर्वांना वेद लावणार असं एक ईश्वरीय तत्व म्हणजे द्वापार युगामध्ये पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज यांनी कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला निमित्त करून समग्र मानव जातीला धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळा हा सोहळा 15 दिवसासाठी आयोजित केलेला आहे। 15 तारखेला याची सुरुवात झालेली आहे आणि 29 तारखेला याची समाप्ती होणार आहे। या सोहळ्याची ही विशेषता आहे की या सोहळ्यासाठी जे आयोजन आहे ते त्या आयोजनामध्ये वेळेचं बंधन आणि जे श्रोतृवर्ग आहे, जे श्रोते आहेत ते या सोहळ्यासाठी अत्यंत उत्साही आहेत। त्याचं आणखी एक कारण असं आहे की या सोहळ्याचे जे प्रवाचक आहेत पूजनीय सेंगराज दादाजी सातारकर हे यांची सांगण्याची जी शैली आहे ती अत्यंत उत्तम आहे। त्यांची भाषा, सांगण्याची शैली, उच्चार आणि या गोष्टीमुळे हा जो प्रवचन सोहळा आहे याची एक वेगळी विशेषता आहे। म्हणून शहरातील जे श्रोतावर्ग आहे तो अति जास्त संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहत असतो। या सोहळ्यासाठी आमचे नियोजन समिती निलेश दादा, चकोर सर, वसंत जाधव अशी जी नियोजन समिती आहे त्या सर्वांनी यात बरेच जण आहेत नियोजन समितीमध्ये। नियोजन समितीच्या व्यतिरिक्तही बरेच जण आहेत जे भाविक आहेत, हे सोहळ्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे हा यशस्वी होण्यासाठी। आणि या सोहळ्यासाठी जे लॉन्स आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे हा बोधले परिवाराचं या सोहळ्यासाठी चांगलं सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आणि या सोहळ्यासाठी जो उपलब्ध झालेला निधी या शहरातील, नाशिक जिल्ह्यातील आणि बाहेरून सुद्धा
बऱ्याच भाविकांनी या सोहळ्यासाठी मदत केलेली आहे. या सोहळ्याची ही विशेषता आहे की या सोहळ्याचे जे प्रवाचक आहे त्यांचे जे प्रवचन आहे ते टेलिग्रामच्या माध्यमातून संपूर्ण देशभर, अगदी जम्मू काश्मीरपासून हैदराबादपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत संपूर्ण देशभर सर्व भाविक यांचे प्रवचन नेहमी ऐकत असतात आणि त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या समोर रविवारी 29 सप्टेंबरला धर्मोन्नती ज्ञानयज्ञ समापन समारोह होणार आहे. यावेळी देशभरातून महानुभाव पंथाचे संत, महंत, वासनिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. धर्मोन्नती ज्ञानयज्ञ सोहळ्याचा लाभ देखील घ्यावा आणि आयोजकांच्या वतीनं सगळ्यांनी भक्तिमय वातावरणात या भक्ती प्रसादाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. हा ज्ञानयज्ञ निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी निलेश डोळसकर, करंजगाव, प्रल्हाद चकोर, वसंतराव जाधव, बाळकृष्ण घुगे, बबन दराडे, शरद आव्हाड, ज्ञानेश्वर खेलुकर, देवराम दराडे, रतन नेसट, वाल्मिक राजोळे, विजू कोटकर, सुधाकर महानुभाव, सचिन वायंदेकर, तपस्विनी मंदा कविश्वर, सुषमा बारटक्के, शुभांगी सांगळे, मनीषा बोदले, राजश्री बोदले, शीतलताई सांगळे यांच्यासह दीनानाथ बोदले, रामदास बोदले, बोदले परिवार आणि श्रीकृष्ण लॉन्स, बोदले नगर जिल्हा निवासी सद्भक्त यांचे सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.